हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू SK Sir's मॅथ्स अकॅडमी. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये सगळे रूल्स जे आहेत कर्व ट्रेसिंगचे ते डिटेलमध्ये बघितलेले आहे. डोंट फॉरगेट, आपण कार्टेशियन कर्वबद्दल डिस्कशन करतोय आणि मग त्या कार्टेशियन कर्वपैकी दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले. एक आहे एक्सप्लिसिट आणि दुसरा आहे इम्प्लिसिट. एक्सप्लिसिटबद्दल आज आपण फर्स्ट प्रॉब्लेम करणार आहोत. सो वन बाय वन जे काही रूल्स आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत ते सगळे आता इथं अप्लाय करून बघायचे. सो प्रॉब्लेम काय आहे बघूयात आपण. ट्रेस द कर्व वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट 2a - x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा हे जे काही तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे हे एक्सप्लिसिट आहे की इम्प्लिसिट आहे हे पहिल्यांदा बघून घ्यायचं. लक्षात आलं असेल की आपण जर हा पूर्ण ब्रॅकेट जर ह्या साईडला शिफ्ट केला तर वाय स्क्वेअर एका बाजूला राहतो आणि एक्सच्या टर्म सगळ्या एका बाजूला राहतात. म्हणजे 100% हा जो काही तुमचं इक्वेशन आहे हे काय आहे, एक्सप्लिसिट टाईपचं आहे आणि मग त्यानुसार आपण रूल्स यूज करणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. रूल 1 किंवा आपण असं म्हणूया सुरुवातीला खरं तर की धिस इज एक्सप्लिसिट कार्टेशियन इक्वेशन. म्हणजे आपल्याला एक क्लॅरिटी येईल. तो स्टेप नंबर 1. त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी सिमेट्री चेक करायची असते आणि आता सिमेट्री चेक करणं हे आपल्यासाठी फार सोपं आहे. कसं तर आपल्याला माहिती आहे जर एक्स ॲक्सिसच्या अराउंड जर सिमेट्रिकल असेल कर्व तर आपल्याला फक्त वायच्या टर्म बघायचे आहेत. आता इथे वायच्या टर्म बघा आणि वायच्या टर्मच्या पॉवर बघा. सो काय कंक्लुजन आहे, वायची पॉवर किती आहे, 2 आहे, विच इज इवन. ओके, बाकी कुठे वायची पॉवर दिसते की नाही. सो आपण कंक्लुजनमध्ये म्हणणार की पॉवर ऑफ वाय इज इवन everywhere. Hence, curve is symmetric about x-axis. Don't forget, हे असं लिहायचं आहे. मग तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कंक्लुझिव्ह काय आहे की हे सिमेट्रिक अबाउट x-axis. याला अंडरलाईन करून ठेवायला शिका. सेकंड स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये आपण सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस हे चेक करतो. दुसऱ्या स्टेप्समध्ये आपण चेक करतो की कर्व हा ओरिजिनमधनं पास होतो की नाही. सो सेकंड स्टेप इज ओरिजिन. आणि हे तर खूप सोपं आहे. ओरिजिनमधनं पास होतो की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करणार आहोत, दिलेल्या इक्वेशनमध्ये. ओके, सो पुट एक्स इज इक्वल टू 0 इन गिवन इक्वेशन. मग काय मिळेल आपल्याला, वाय स्क्वेअर ट्वाइस ए मायनस 0 इज इक्वल टू 0. राईट. देअरफॉर वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार, ऑब्व्हियसली हा ब्रॅकेट 0 होऊन म्हणजे बरोबर नाही 0. सो काय मिळणार, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो दॅट इम्प्लाइज वाय इज इक्वल टू 0. राईट. सो दॅट इम्प्लाइज काय कंक्लुजन आहे मग आपलं, कर्व is passing through origin. आता एक गोष्ट विसरायची नाही, जर तो ओरिजिन मधनं पास होणार असेल तर लगेच आपल्याला अजून एक सब पॉइंट शोधायचा असतो. तो म्हणजे काय, टँजंट ॲट ओरिजिन. टँजंट ॲट ओरिजिन. बरोबर. मग ते चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर दिलेलं इक्वेशन जे आहे, दिलेलं इक्वेशन थोडं रिअरेंज करून लिहायला लागेल. कसं, विदाऊट ब्रॅकेट लिहायचं. म्हणजे काय, वाय स्क्वेअर ट्वाइस ए मायनस एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. बरोबर. सो विदाऊट ब्रॅकेट. विदाऊट ब्रॅकेट. सो कसं लिहिता येईल आपल्याला हे, सो ट्वाइस ए वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर आणि हा एक्स क्यूब इकडे घेतला मी तर मायनस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. मग याच्यातल्या प्रत्येकाची डिग्री चेक करायची. प्रत्येकाची डिग्री, याची डिग्री किती आहे सांगा, ह्या टर्मची डिग्री एकत्रित आहे. एक्स आणि वायच्या टर्म्स एकत्र पकडून आपण ही पूर्ण टर्म कन्सिडर करतो. सो काय आहे, वाय स्क्वेअर म्हणजे काय आहे, डिग्री 2. याची डिग्री किती दिसते आपल्याला, एक्स वाय स्क्वेअर म्हणजे एक्सची 1 आणि याची 2 म्हणजे किती झाले, 1 + 2 3. ओके, सो 3 आणि इथे तर दिसतीच आपल्याला किती आहे, 3. सो आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला लोवेस्ट डिग्री टर्म जी आहे, सो
टू फाइंड tangent at origin, to find tangent at origin, we equate lowest degree term. आता टर्म्स म्हणतोय, अनेक असतील, इथे एकच आहे म्हणून ठीक आहे, पण अनेक असतील तर सगळे एकत्र. टर्म्स टू 0. मग लोवेस्ट कुठली आहे? ही आहे, बरोबर. याची डिग्री किती आहे? 2. मग काय करायचं? ट्वाइस a y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि मग आपल्याला काय करायचं आहे? याच्यातनं कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे? तर y ची व्हॅल्यू. सो हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात काय आलेलं आहे? सो दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू 0. फाईन. सो आता तुम्हाला मिळालेलं जे काही कन्क्लुझिव्ह आहे, एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला मिळाले y इज इक्वल टू 0, बरोबर ना? पण हा y इज इक्वल टू 0 हा नुसता पॉईंट नाही. जसा इथे मिळाला होता तर हा एक पॉईंट होता, लक्षात घ्या. इथे x ची व्हॅल्यू ठेवायचो आणि याच्यातनं y ची एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा, तो पॉईंट होता, लक्षात घ्या. हा काय होता? पॉईंट. पण आता हा जो आहे हा पॉईंट नाही शोधत. आपण काय शोधतोय? आपण पॉईंट नाही शोधतो. इथं पॉईंट शोधत होतो, आता इथं पॉईंट शोधतोय का नाही? इथं आपण काय शोधतोय? टँजंट. आणि टँजंट इज नथिंग बट लाईन. लाईन असते. मग आता मला सांगा, y इज इक्वल टू 0 ला पॉईंट नाही म्हणायचंय, त्याला लाईन म्हणायचंय. मग आता हे कळायला पाहिजे की y इज इक्वल टू 0 म्हणजे नक्की काय इन टर्म्स ऑफ लाईन. मग आपल्या लक्षात आलं y इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. काय आहे? इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, करेक्ट ना? सो म्हणून मग आपण सांगणार, काय सांगणार मग आपण? सो दॅट इम्प्लाइज, हे काय आहे समजण्यासाठी, लाईन आहे. सो मग आपण म्हणणार, सो एक्स ॲक्सिस इज टँजंट ॲट ओरिजिन. ओके, आय होप हे समजलेलं असेल. या दोन्ही मला डिफरन्स समजून घ्या. एवढा एक प्रॉब्लेम व्यवस्थित अंडरस्टँड केला ना का काय अडचण येणार नाही. सो एक्स ॲक्सिस इज टँजंट ॲट ओरिजिन. क्लिअर झालंय का? तर y इज इक्वल टू 0 असं आपल्याला मिळालंय म्हणून. आणि ते काय आहे? एक लाईन आहे, ठीक आहे. आणि हा काय होता? एक पॉईंट होता. सो तुमची सेकंड स्टेप कंप्लीट झालेली आहे. त्याचे 2 सब पॉईंट्स पण बघितले आपण. आता स्टेप नंबर 3 महत्वाची आपल्यासाठी. काय आहे ती? इंटरसेक्शन ऑफ कर्व किंवा इंटरसेक्शन with coordinate axis. आणि लक्षात घ्या, 2 प्रकारचे ऍक्सिस आपण बघत असतो ना, त्याच्यातला पहिला सब पॉइंट काय आहे? विथ एक्स ॲक्सिस. म्हणजेच काय? इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस बरोबरचा इंटरसेक्शन शोधायचं, त्याच्यासाठी एकदम सोपं आहे. काय करायचं? दिलेल्या इक्वेशनला काय पुट करायचं आहे? y इज इक्वल टू 0 पुट करायचं, बरोबर. पुट y इज इक्वल टू 0. देअरफॉर आता तसं बघायला गेलं ना, तुम्ही हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशनला जसं 1 म्हणून ठेवायला पाहिजे होतं, आहे की नाही? 1. आणि मग त्याच्यात व्हॅल्यू पुट करूया. सो पुट y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. मग काय मिळेल आपल्याला? इथे सॉरी, y इज इक्वल टू 0 ठेवायचं ना. हा ठेवलं. सो y इज इक्वल टू 0 ठेवलं तर हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे म्हणजे असं 0 होणार आहे. सो ट्वाइस a मायनस एक्स, राईट. त्याच्यानंतर च्या बाजूला एक्स क्यूब आहे. सो लक्षात आलं आपल्या, काय लक्षात आलं की हे सगळं 0 होणार. सो एक्स क्यूब इज इक्वल टू 0 मिळणार. आणि म्हणजे त्याचा अर्थ काय मिळाला? एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो एक्स इज इक्वल टू 0 मिळाला केव्हा? जेव्हा वाय इज इक्वल टू 0 टाकला तेव्हा. आता लक्षात घ्या पॉईंट. सो काय लक्षात आलं आपल्या? विथ एक्स ॲक्सिस काय आहे? सो 0 0, बरोबर. इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, बरोबर. त्याच्यानंतर आणि कोणाशी? विथ एक्स ॲक्सिस. सब पॉइंट बी बघायचं आहे आपल्याला. काय? इंटरसेक्शन विथ वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस बरोबर इंटरसेक्शन शोधायचं आहे. त्याच्यासाठी काय करणार आपण? त्याच्यासाठी आता एक्स इज इक्वल टू 0 ठेवणार इन इक्वेशन 1. ठेवून बघूयात काय मिळतंय. जर इथे एक्स इज इक्वल टू 0 ठेवला तर असं मिळेल वाय स्क्वेअर ट्वाइस ए मायनस 0 इज इक्वल टू 0, बरोबर. मग याचा मिनिंग काय झाला? काय मिळालं आपल्याला? ट्वाइस ए इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोणाची व्हॅल्यू शोधतोय? वायची. मग काय आलं? काय मिळालं सांगा? वाय इज इक्वल टू 0 मिळाला, राईट. सो
आपल्याला मिळतोय y इज इक्वल टू 0. आणि म्हणून मग आपण कंक्लुजन मध्ये काय लिहिणार, 0 0 इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. फाईन. सो अशा पद्धतीने प्रॉपर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे जेव्हा आपण ते लिहिल किंवा नंतर रीड कराल तेव्हा व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ए बी झाला. आता स्टेप नंबर 4 आपल्याला करायची आणि स्टेप नंबर 4 मध्ये काय शोधत असतो आपण, इंटरसेक्शन झाला. इथे आपल्याला स्पेशल पॉईंट मिळाला का, एक लक्षात घ्या, स्पेशल पॉईंटचं मेन्शन केलं होतं मी. स्पेशल पॉईंट म्हणजे काय, पॉईंट अदर दॅन 0 0, दोन्ही पण 0 0 पॉईंट मिळाले. ओके, म्हणजेच याचा अर्थ असा झाला की आपल्याला स्पेशल पॉईंट मिळत नाही. लक्षात घ्या, स्पेशल पॉईंट मिळत नाही. म्हणून मग मी ती स्पेशल पॉईंटची स्टेप्स लिहिणार का, तुम्हाला समजण्यासाठी लिहितो, एक्झाम मध्ये लिहिण्याची गरज नाही. सो मी इथे म्हणणार आहे टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. एक्झाम मध्ये ही स्टेप लिहिण्याची गरज नाही. ॲज देअर इज नो स्पेशल पॉइंट that implies no tangent at special point. Clear? स्टेप नंबर 5. एक्झाम मध्ये स्टेप लिहायची गरज नाही, स्पेशल पॉइंटच भेटलेला नाही. स्टेप नंबर 5. आणि स्टेप नंबर 5 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामध्ये आपण शोधत असतो असिम्प्टोट्स. आणि असिम्प्टोट्स म्हणजेच काय आहे हे शिकवलेलं आहे तुम्हाला मी. असिम्प्टोट्स म्हणजेच काय म्हणायचं, त्याला टँजंट ॲट इन्फिनिटी. राईट, काय म्हणतो आपण त्याला, टँजंट ॲट इन्फिनिटी. आणि ते शोधायचे. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला 2 सब पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये. सो पहिला सब पॉईंट जो आहे, पहिला सब पॉईंट तो काय असतो, असिम्प्टोट्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बरोबर. आता ह्या स्टेप्सचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. आणि ते कॅल्क्युलेशन करत असताना काय रूल शिकवलाय, रूलमध्ये असं सांगितलंय मी की तुम्ही काय करायचं, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन व्यवस्थित रिअरेंज करायचं, जेणेकरून त्याच्यात कुठलाही ब्रॅकेट नको, जसं की इथं करून घेतलंय आपण. सो हे इक्वेशन ॲज इट इज लिहायचं इकडे, जे मॉडिफाय केलंय आपण ते, टॉईस AY² मायनस XY² मायनस x³ इज इक्वल टू 0 असं लिहिलं. आणि आता इंटरेस्टिंगली काय करायचं आहे आपल्याला, याच्यातली तुमच्याकडचे एक्सची, नीट आहे का, एक्सची हायेस्ट पॉवर कुठल्या टर्ममध्ये आहे ते बघायचंय. एक्सच्या हायेस्ट पॉवरची टर्म म्हणजे बघा, इथं एक्सची हायेस्ट पॉवर टर्म आहे का, नाही. इथं एक्स नाहीये, इथं एक्सची पॉवर 1 आहे, बट ती हायेस्ट आहे का, नाही. इथं तर x³ आहे, म्हणजे हायेस्ट पॉवर कुठली झाली, एक्सची ही, म्हणजे x³ ही टर्म विचारात घ्या आणि त्याचा कोएफिशियंट विचारात घ्या. आणि तो कोएफिशियंट कशाला इक्वेट करा, 0 ला इक्वेट करा. म्हणून आपण काय करणार आहोत, इथे वी इक्वेट कोएफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर टर्म टू 0. ओके, हा मुद्दा लक्षात आलाय आता की तुम्ही काय करणार, व्यवस्थित लिहायचं, विदाउट ब्रॅकेट सगळे टर्म्स लिहायचे, व्यवस्थित लिहायचे. आणि इक्वेशन लिहिल्याच्या नंतर त्याच्यातल्या एक्सच्या हायेस्ट पॉवरला शोधायचं आणि ती जी टर्म असेल त्याचा कोएफिशियंट घ्यायचा आहे. आता त्याचा कोएफिशियंट काय दिसतोय आपल्याला इथे, x³ कोएफिशियंट -1 आणि त्याला इक्वेट टू काय करायचंय, 0 करायचंय. देअरफॉर काय लिहायला लागेल आपल्याला, -1 इज इक्वल टू 0. बट असं पॉसिबल आहे का रे, -1 इज इक्वल टू 0 असेल का कधी, इम्पॉसिबल आहे. सो आपण काय कंक्लुजन लिहिणार, so this is not possible. Okay, so that implies this is not possible. आणि हे पॉसिबल नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला पॅरलल टू एक्स ॲक्सिस असा असिम्प्टोट्स मिळतो का, म्हणजे असा इन्फिनिटीला टँजंट मिळणार आहे का जो पॅरलल टू एक्स ॲक्सिस नाही. म्हणून कंक्लुजन मध्ये काय लिहिणार आपण, देअरफॉर नो असिम्प्टोट्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हे लक्षात घ्या.
म्हणजे तुमचा कर्व जो पुढे जाऊन एक्स ऍक्सिसला पॅरलल होऊ शकत नाही. सो ह्या स्टेपमधली असिम्प्टोट्स, ह्या स्टेपमधली नेक्स्ट सब स्टेप जी आहे ती काय असणार आहे? ऑब्व्हियसली असिम्प्टोट्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ह्या स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये काय केलं होतं, की असं इक्वेशन रिअरेंज केलं आणि त्याच्यातल्या हायेस्ट पॉवर ऑफ एक्सच्या ज्या टर्म्स आहेत त्यांचे कोएफिशियंट आपण इक्वल टू काय लिहिलं होतं? 0 लिहिलं होतं. म्हणजे इथं काय करणार आता आपण? इथे एक्सच्या टर्म नाही, आता वायच्या टर्म. म्हणजे वी इक्वेट कोएफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर टर्म ऑफ वाय टू 0. बरोबर, 0ला इक्वेट करायचे. मग बघून घ्या, इथे हायेस्ट पॉवर वायची पॉवर काय 2 आहे आणि इथं पण वायची पॉवर 2 आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही टर्म काय झाल्या? हायेस्ट पॉवर टर्म झाल्या. मग त्यांचे कोएफिशियंट कोण आहेत? एकाचा आहे ट्वाइस आहे, एकाचा आहे मायनस एक्स. त्या दोन्हींना कंबाईन करायचं आणि त्यांना इक्वल टू 0 लिहायचं. म्हणजे काय लिहिणार? ट्वाइस ए मायनस एक्स इज इक्वल टू 0. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल? एक्सला पलीकडे पाठवलं म्हणजे पॉझिटिव्ह झाला. म्हणजे काय मिळेल? ट्वाइस ए इज इक्वल टू एक्स. म्हणजेच काय? एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए. राईट. आणि म्हणजेच काय? ही काय ऍक्च्युअली काय आहे? हे जर ऑब्झर्व केलं तर हा टँजंट आहे, लाईन आहे, ही लाईन आहे. लक्षात घ्या, एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए. आणि म्हणून कंक्लुजन मध्ये काय लिहिणार? सो एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए इज असिम्प्टोट्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. फाईन. सो हे महत्वाचं कंक्लुजन आहे. नेक्स्ट स्टेप असिम्प्टोट झाल्याच्या नंतर स्टेप नंबर 6 जे जास्त इम्पॉर्टंट आहे, रिजन ऑफ ऍब्सेन्स. आणि रिजन ऑफ ऍब्सेन्स मध्ये आपण काय करत असतो? लक्षात घ्या, दिलेलं इक्वेशन आयदर वाय स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ एक्स किंवा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ वाय असं लिहित असतो. म्हणजे तुमच्या लेफ्ट हँड साईडला आयदर वाय स्क्वेअर पाहिजे किंवा एक्स स्क्वेअर पाहिजे. तर ह्या एक्सप्रेशन मध्ये बघा, इकडे वाय स्क्वेअर आहे ना, तर त्यानुसार रिअरेंज करूया. सो इक्वेशन 1 can be written as, आणि कसं लिहिणार बघा, वाय स्क्वेअर जागेवर ठेवा इज इक्वल टू इकडे एक्स क्यूब आहे, आपण हा जो ब्रॅकेट आहे ते इकडे आणायचा, त्याला डिवाइड म्हणून लिहायचं ट्वाइस ए मायनस एक्स. बरोबर, ठीक आहे. आणि मग त्याच्यात आपल्याला काय शोधायचंय? याच्यामध्ये टू फाइंड काय शोधायचंय? निगेटिव्ह व्हॅल्यू कोणाच्या? एक्सच्या. आणि कोणासाठी? पहिली त्याच्यातली एक कंडिशन आहे. सगळे रूल मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलं मी लास्ट लेक्चरला. सो याच्यामध्ये पहिलं काय? ऑड पॉवर ऑफ एक्स. म्हणजे काय करायचं? याच्यातली अशी टर्म शोधायची की ज्याची एक्सची अशी टर्म शोधायची ज्याची पॉवर ऑड आहे. सो इथे बघा, इथे पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे, पण दोघांची पॉवर ऑडच आहे. पण कुठली घ्यायची? वरची घ्यायची, कारण हा ब्रॅकेटचा पार्ट आहे, ब्रॅकेटचा पार्ट असणारी टर्म नको. सो इथे एक्स क्यूब आहे म्हणून काय घेणार मी? एक्स क्यूब. आणि काय म्हटलंय मी? निगेटिव्ह घ्यायचे. म्हणजे काय लिहावं लागेल? लेस दॅन 0. लक्षात घ्या, लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह. तर काय मिळणार याच्यावरनं? एक्स. याच्यावरनं आपल्याला काय मिळते बघा? एक्स इज लेस दॅन 0. फाईन, एक्स इज लेस दॅन 0. हे झालं ए. आता बी बद्दल काय सांगाल? हे झालं ऑड पॉवर ऑफ एक्स. आता त्याच्यानंतर काय करायचं असतं? ऍडिशन नावाचा प्रकार असतो. असा ब्रॅकेट शोधायचा ज्या ब्रॅकेटमध्ये ऍडिशन दिसेल, पण असा ब्रॅकेट नाहीये. मग असा ब्रॅकेट शोधायचा पुढे सबट्रॅक्शन साठी की ज्याच्यात काय असेल? सबट्रॅक्शन असेल. म्हणून पुढे लिहिणं आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये काय म्हणणार मग आपण? ट्वाइस ए मायनस एक्स इज लेस दॅन 0. बरोबर, म्हणजेच काय? म्हणजेच याच्यावरून जर लक्षात आलं आपल्या, तर काय सांगणार आपण? ट्वाइस ए इज लेस दॅन एक्स. फाईन. सो ह्या दोन गोष्टींचा एकत्रित विचार करायचा, एक छोटीशी लाईन इथे प्लॉट करायची. आता एक्झाम मध्ये तुम्ही नाही केली तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट कर्व ट्रेस केला तरी चालेल, कारण त्या कर्व मध्ये सगळं दाखवणार आहे आपण. सो इथे लक्षात घ्या, आता समजून सांगतोय 0. ओके. आणि त्याच्यानंतर इथे काय असेल? समजा ए असेल, इथे काय असेल? समजा ट्वाइस ए असेल. ठीक आहे. ए काय दाखवायची गरज नाहीये, तसं बघितलं ना तर ए काय दाखवायची गरज नाही, दाखवलं तरी काय प्रॉब्लेम नाही तसं. मग इथे काय सांगितलं? एक्स इज लेस दॅन 0. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ज्या कशापेक्षा लहान असतील? 0 पेक्षा लहान असतील. 0 पेक्षा लहान लेफ्ट हँड साईडला, त्या सगळ्या व्हॅल्यूज साठी आपल्याला कर्व काय होणार आहे? एक्झिस्ट होणार नाही. कारण काय शोधतोय आपण? रिजन ऑफ ऍब्सेन्स.
म्हणजे ह्या साईडला काय लिहिणार आपण, नो कर्व. काय लिहिणार, ह्या इथून इकडच्या पार्टमध्ये काय सांगणार आपण, नो कर्व. आय थिंक हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, समजा तुमचा 0. आणि दुसरं काय, ट्वाइस ए पेक्षा ज्या एक्सच्या व्हॅल्यूज मोठ्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कर्व एक्झिस्ट होत नाही, तो पण रिजन ऑफ ऍब्सेन्स आहे. आणि म्हणून हा जो पार्ट आहे इकडे सुद्धा काय म्हणणार आपण, नो कर्व. मग नक्की कर्व एक्झिस्ट होतो कुठे, असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्हाला आता आयडिया आलेली आहे की दोन्ही साईडला कर्व एक्झिस्ट होत नाही, तर कुठे कर्व होणार एक्झिस्ट, तर इथे. सो आपण इथे लिहिणार रिजन ऑफ कर्व. तुम्ही म्हणाल सर हे लिहिण्याची गरज आहे का, नाही, असं सच म्हणजे डायग्राम इथे काढायची गरज नाही, कारण ती नंतर आपण ऍक्च्युअली कर्व प्लॉट करताना तिथे ड्रॉ करतच असतो. मग काय सांगतोय मी, तर थोडीशी तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून. सो नेक्स्ट जे आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, कर्व कसा प्लॉट करायचा आहे बघा. ही लाईन ऍज इट इज खाली कॉपी करायची. ठीक आहे, फक्त इथे जो 0 आहे आता ही आपल्याला 2 डायमेन्शन मध्ये प्लॉट करायची. सो अशा पद्धतीने काय करायचंय आपण, वाय ऍक्सिस प्लॉट करायचं. वाय ऍक्सिस आता हे 1 डायमेन्शन मध्ये होतं, हे 2 डायमेन्शनल स्पेस मध्ये. सो काय द्यायचं, 0च्या ऐवजी 0 0. आणि इकडे जर तुम्ही ट्वाइस ए लिहिलाय तर त्या ट्वाइस ए ही कोणाची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू. सो ट्वाइस ए आणि मग y ची व्हॅल्यू काय असेल त्या रिलेटेड 0. सो ट्वाइस ए 0. मग 1 बाय 1 सगळं करूयात आपण. ठीक आहे, 1 बाय 1 सगळं करायचं. काय करणार, पहिल्यांदा समजून घ्या, कर्व ओरिजिन मधनं जातो का, जातो, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा टँजंट काय आहे, त्याचा टँजंट आहे एक्स ऍक्सिस, बरोबर. आणि अजून महत्वाचं काय, असिम्प्टोट्स काय आहे, असिम्प्टोट्स. तर इथे x इज इक्वल टू ट्वाइस ए इज असिम्प्टोट्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. मग पहिल्यांदा काय करायचं, असिम्प्टोट्स प्लॉट करून घेऊया. असिम्प्टोट्स म्हणजे टँजंट, एकतर तो टँजंट प्लॉट करून घ्या आणि असिम्प्टोट्स हे दोन पहिल्यांदा, म्हणजे लक्षात घ्या डायग्राम काढताना पहिल्यांदा टँजंट ड्रॉ करायचे आहे, टँजंट. सो वाय इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स ऍक्सिस हा टँजंट तर तो ऑलरेडी आहेच, हा एक्स ऍक्सिसच आहे, म्हणजे तो काय वेगळा प्लॉट करायची गरज नाही. आणि इथला टँजंट जो आहे तो काय, एक्स इज इक्वल टू ट्वाइस आहे. याचा मिनिंग काय झाला, एक्स इज इक्वल टू ट्वाइस याचा मिनिंग काय झाला, अशी लाईन, स्ट्रेट लाईन की जी लाईन ट्वाइस ए मधनं पास होतीये आणि पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. सो म्हणजे तुम्हाला अशी लाईन ड्रॉ करायला लागणार आहे. ठीक आहे, सो अशी लाईन ड्रॉ केली आणि यालाच आपण काय म्हणतो, असिम्प्टोट्स. ओके, हा काय आहे, असिम्प्टोट्स, किंवा त्यालाच आपण, ठीक आहे, असिम्प्टोट्स. मग आता आपल्याकडे असणाऱ्या काही कंक्लुजन्सकडे येऊयात. पहिली गोष्ट, असिम्प्टोटचा मिनिंग काय झाला की इन्फिनिटीला ह्या लाईनला तुमचा कर्व टँजंट असणार, इन्फिनिटीला, आता लगेच नाही. इकडे काय सांगितलंय, कर्व जो आहे तुमचा ओरिजिन मधनं पास होतो, म्हणजेच याचा अर्थ नीट समजून घ्या की कर्व ओरिजिन मधनं पास होतो, बरोबर, मला कळालं, मी इथनं सुरुवात करणार. बट काय सांगितलंय, त्या कर्वला टँजंट कोण आहे, एक्स ऍक्सिस. म्हणजेच मित्रांनो मला अशी डायग्राम काढायला सुरुवात करायला लागेल, अशी अशी. ओके, आणि हे कुठं असं वर न्यायचंय, इथे लगेच इंटरसेक्ट करायचं का नाही, कारण ही लाईन जी आहे असिम्प्टोट्स हा इन्फिनिटीला ह्या कर्वला टँजंट असेल, लक्षात आलं, इन्फिनिटीला. मग इथे मी असं का केलंय, मी त्याच्याऐवजी असं का नाही केलं, असं समजा कर्व आहे. मग एखादा म्हणेल सर मग असं का नाही केलं, आता असं का केलं नाही त्याचं कारण असं आहे की तुम्हाला काय सांगितलंय की एक्स ऍक्सिस इज अ टँजंट. आता इथं तुम्ही जर एक्स ऍक्सिस घेतला तर हा इंटरसेक्ट करतो, टँजंट होऊ शकत नाही, ऍक्च्युअली वाय ऍक्सिस टँजंट होऊन जाईल. मग इथे जर पाहिलं असा मी कर्व काढलाय तर एक्स ऍक्सिस त्याला काय दिसते, टँजंट दिसते, बरोबर. म्हणजे कर्व इथे ओरिजिन मधनं येतो, ओरिजिन मध्ये आला पण तो असाच आहे, त्याच्यामुळे एक्स ऍक्सिस त्याला आता टँजंट दिसते की नाही, येस दिसते. मग आपल्याला माहिती आहे सिमेट्रिकल अबाउट काय आहे, एक्स ऍक्सिस आहे, बरोबर ना. काय लिहिलंय आपण, सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस, म्हणजे जी डायग्राम वर काढलेली आहे ती बिलकुल खाली पण सेम डायग्राम काढायची आहे. फाईन. सो अशा पद्धतीने डायग्राम काढायची. आणि इथे जो पॉइंट आहे, आता इथं बघायला गेलं ना तर हे दोन्ही साईड जे आहेत ना ह्या एकमेकांना कट करतात, लक्षात, कट करतात म्हणजे आपण म्हणूयात की स्मूथ नाहीये, इथे स्मूथ नाहीये, इथं स्मूथ काढू नका. जर असं स्मूथ काढायचा प्रयत्न केला तर चुकणार का, कारण हा स्मूथ काढला याचा अर्थ एक्स त्या कर्वला काय करतो, इंटरसेक्ट करतो, पण इंटरसेक्ट नाही, एक्स हा टँजंट आहे. आता बघा बरं, खालच्या पार्टचा विचार केला तरी हा एक्स त्याला टँजंट आहे की नाही, आहे, आणि वरच्या पार्टचा विचार केला तरी एक्स ऍक्सिस त्याला टँजंट आहे. सो अशा पद्धतीने डायग्राम काढायची आहे, कारण हे पुढे जाऊन काय होणार आहे, ह्या ऍक्सिसला टँजंट असणार आहे, म्हणजे ह्या लाईनला ते कट करणार नाही, तर त्याच्या बरोबर जाईल, पुढे टँजंट होऊन जाईल, सॉरी हा पुढे टँजंट होऊन जाईल. समजलंय. अजून काही प्रॉब्लेम्स करूया, बेटर आयडिया येऊन जाईल. दिस इज सेकंड प्रॉब्लेम.
आणि हा अगदी टिपिकल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी इलस्ट्रेट करणार आहे मी. पहिल्यांदा ऑब्झर्व करूयात की हा जो काही तुमच्याकडे दिलेला प्रॉब्लेम आहे त्याच्यातलं इक्वेशन जे आहे ते कार्टेशियन तर आहेत, पण ते इम्प्लिसिट आहे की एक्सप्लिसिट आहे, म्हणजे त्याच्यातनं वाय एका बाजूला आणि एक्सच्या टर्म एका बाजूला करता येतात का ते बघूयात आपण. पहिल्यांदा काय ऑब्झर्वेशन आहे की वायची टर्म समजा हा ब्रॅकेट इकडे पाठवला तर ऑब्व्हियसली सगळ्या इकडे एक्सच्या टर्म असतील आणि इकडे वायच्या टर्म, म्हणजे हे कुठल्या प्रकारचं इक्वेशन आहे? ऑब्व्हियसली एक्सप्लिसिट टाईपचं इक्वेशन आहे, बरोबर. त्या पहिल्या स्टेपमध्ये आपण सिमेट्री बद्दल डिस्कशन करत असतो. ओके, सो सिमेट्री पहिल्यांदा काय चेक करायचं आहे? याच्यातल्या असणाऱ्या वायच्या टर्म्स आणि त्या वायच्या टर्म्सच्या पॉवर्स जर इव्हन असतील थ्रू आउट तर त्याला म्हणायचं सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. इथे वायची टर्म जी आहे एकच टर्म दिसते आणि त्याची पॉवर 2 आहे विच इज इव्हन. ओके, सो म्हणून आपण कंक्लूड करू शकतो हिअर पॉवर ऑफ वाय इज इव्हन. आता एकच टर्म आहे समजा, त्याच्यामुळे बाकी काय म्हणायची गरज नाही, पण तुमच्यासाठी हा शब्द लक्षात पाहिजे तुम्हाला, एव्हरीवेअर असं म्हणायचं. therefore curve is symmetric about x axis. आणि जर इथे y ची पॉवर फक्त 1 असते तर काय केलं असतं? तुम्ही एक्सच्या टर्म्स शोधल्या असत्या आणि x ची पॉवर थ्रू आउट काय आहे ते चेक केलं असतं. सो आता सिमेट्री झालंय. सेकंड स्टेप जी आहे ती नेहमी ओरिजिनच्या रिलेटेड असते. सो आपल्याला काय चेक करायचं आहे आता की त्याच्यामध्ये 2 स्टेप्स असतात माहिती आपल्याला, त्याच्यातली ए ही सब स्टेप काय? ओरिजिन. म्हणजेच गिवन कर्व हा त्या ओरिजिन मधून जातो की नाही हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करत असतो? एक्स किंवा वाय ह्या दोघांपैकी कुठलाही एक जो काही नंबर आहे एक्स किंवा वाय कुठलाही आहे त्याच्यात 0 ठेवतो आणि दुसऱ्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करतो. सो आता हे जे काही इक्वेशन आहे सपोज आपण इथे एकदा लिहूयात त्याला, वाय स्क्वेअर ए प्लस एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ए मायनस एक्स. याला मी 1 म्हणून ठेवतो, त्याची गरज पुढे पुढे लागेल मला. सो पुट, लक्षात ठेवा मला आता सुरुवातीला मी काय करणार आहे, समजा एक्सची व्हॅल्यू 0 ठेवणार आहे, ठीक आहे. सो काय मिळेल मला जर एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर? लक्षात घ्या वाय स्क्वेअर त्याच्यानंतर ए प्लस 0 इज इक्वल टू, इथे 0 ठेवला म्हणजे पूर्ण ब्रॅकेट काय झाला तुमचा? 0 झाला. लक्षात घ्या याचाच अर्थ असा झाला काय? ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो दॅट इम्प्लाइज हे एला तिकडे पाठवलं 0 झाला. सो वाय इज इक्वल टू 0. काय मिळालेलं आहे? वाय इज इक्वल टू 0. कधी? जेव्हा तुम्ही एक्स इज इक्वल टू 0 ठेवता तेव्हा. सो दॅट इम्प्लाइज काय सांगणार? कंक्लुझिव्ह स्टेटमेंट काय असणार आहे? कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, हे महत्त्वाचं आहे सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन. मग जर कर्व ओरिजिनमधनं पास होत असेल तर लगेच दुसरी सबस्टेप आपण घेत असतो, बरोबर. काय सबस्टेप? टँजंट ॲट ओरिजिन. आणि थोडंसं कॉम्प्लिकेशन्स फक्त ह्या स्टेपमध्ये आहे. टँजंट ॲट ओरिजिन जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं? दिलेलं जे इक्वेशन आहे ते विदाउट ब्रॅकेट लिहायचं आहे आपण, म्हणजे ब्रॅकेट्स वगैरे असतील तर सगळं सिम्प्लिफाय करून लिहायचं. सो इक्वेशन 1 जे आहे, सो इक्वेशन 1 असं लिहू आपण. इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज, मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की माझं जे काही फोकस आहे तो फोकस रायटिंगवर खूप जास्त आहे, कारण तुम्ही व्यवस्थित रायटिंग केलं तर तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होणार आहे, हे क्लिअर असू देत तुमच्या डोक्यात. सो इक्वेशन 1 जे आहे ते मी व्यवस्थित रिअरेंज करून लिहिणार. कसं? ए वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर, बरोबर ना, वाय स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब. आणि मग हेच इक्वेशन मला कसं मिळणार आहे? याला इकडे शिफ्ट करतो. सो ए वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर, याला इकडे शिफ्ट करूयात, मायनस ए एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला याच्यामधल्या लोवेस्ट डिग्री टर्मला कॅच करायचं आहे. काय करायचं आहे? लोवेस्ट डिग्री टर्म टेकन टुगेदर. म्हणजे काय करणार? याच्यामध्ये एक्स वायच्या टर्म्स एकत्रितरित्या कन्सिडर करून त्या टर्म्सची डिग्री शोधायची. मग इथे बघा बरं, इथे डिग्री किती दिसते आपल्याला? याची डिग्री आहे 2, बरोबर ना,
कारण वाय स्क्वेअरची डिग्री 2. त्याच्यानंतर इथे बघा, इथे थोडं नीट समजून घ्या, वायची पॉवर किती आहे 2 आणि एक्सची पॉवर किती 2, म्हणजे ॲक्च्युअली या टर्मची डिग्री किती झाली 2 + 1 म्हणजे किती झाली 3. त्याच्यानंतर इथे बघून घ्या, इथे एक्स स्क्वेअर आहे फक्त, म्हणजे डिग्री किती झाली 2 आणि इथे डिग्री किती दिसते 3 दिसते. मग याच्यात काय करायचं आहे आपल्याला, ओके, काय करायचं आहे, वी इक्वेट लोवेस्ट डिग्री टर्म इज इक्वल टू 0. बरोबर, याच्यातला लोवेस्ट डिग्री टर्म इक्वल टू काय करायचं आहे 0 करायचं आहे. मग लोवेस्ट डिग्री टर्म कुठल्या कुठल्या आहेत बघून घ्या, AY स्क्वेअर, बरोबर ना, इथे डिग्री 2 झाली, इथे पण डिग्री 2. सो ह्या दोन काय सांगितलंय एकत्र घ्यायच्यात त्यांना आणि इक्वल टू 0 करायचं आहे. म्हणजे काय मिळणार मग AY स्क्वेअर, बरोबर, AY स्क्वेअर आणि इकडचं काय आहे -AX स्क्वेअर इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करायचं जर असेल तर आपण कसं लिहू शकतो, ते A कॉमन आहे, y स्क्वेअर -x स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो काय झालं, A इज इक्वल टू 0 किंवा ब्रॅकेट इज इक्वल टू 0. आपण ब्रॅकेट कन्सिडर करूयात. सो ब्रॅकेट कन्सिडर केला तर y स्क्वेअर -x स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि म्हणजेच आपल्या लक्षात काय आलेलं आहे, याच्यावरनं काय मुद्दा काय कळाला आहे आपल्याला, y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. म्हणजेच याचा जर आता स्क्वेअर रूट घेतला तर काय पॉसिबिलिटी येणार आहे, y इज इक्वल टू +or-x. ओके, काय मिळाले, y इज इक्वल टू +or-x. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की y इज इक्वल टू जे काही मिळाले तुम्हाला, आता तुम्ही फक्त पॉईंट म्हणून त्याच्याकडे बघू नका. नेहमी लक्षात ठेवायचं की आपण मिळवलेला हा पॉईंट आहे की लाईन आहे. ओके, जर टँजंट असं म्हटलंय तर याचा अर्थ जे मिळाले ते काय 100% लाईन आहे, हे समजून घ्या. इथे ओरिजिन शोधतोय, ओरिजिन चेक करतोय, म्हणजे काय आहे, जे मिळाले ते काय लाईन नसून ते काय आहे पॉईंट आहे, हे सुद्धा समजून घ्या. ह्या गोष्टी अशा पद्धतीने आपण समजून घ्यायच्या. आता y इज इक्वल टू +or-x म्हणजे ॲक्च्युअली किती इक्वेशन्स आहेत, ही 2 इक्वेशन्स आहेत मित्रांनो. कुठली 2 इक्वेशन्स, तुम्हाला आठवत असेल मी ही इक्वेशन्स ऑलरेडी तुम्हाला शिकवलेली आहेत. जेव्हा आपण y इज इक्वल टू x म्हणतो तेव्हा ही लाईन असते, ही कुठली आहे y इज इक्वल टू x. आणि जेव्हा y इज इक्वल टू -x असं म्हणतो तेव्हा ही लाईन जी आहे y इज इक्वल टू -x असते. काय असते ही, y इज इक्वल टू -x. आता मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना कळालं. म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आता टँजंट जेव्हा शोधत होतो तेव्हा ओरिजिनमधनं जाणारे टँजंट आपण शोधले आणि त्या ओरिजिनमधनं जाणाऱ्या टँजंटचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय मिळालेलं आहे, y इज इक्वल टू x अँड y इज इक्वल टू -x आर टँजंट ॲट ओरिजिन. स्टेप नंबर 3, इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस, राईट. आणि मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप जी आहे विथ एक्स ॲक्सिस, विथ एक्स ॲक्सिस आपल्याला चेक करायचं आहे. आणि ते चेक करत असताना आपल्याला माहिती आहे त्याच्यात, म्हणजे हे इक्वेशन 1 जे आहे तुमचं इक्वेशन 1, त्या इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आहे, इन इक्वेशन 1 पुट x. आता जर विथ एक्स ॲक्सिस कोऑर्डिनेट शोधायचे तर आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला y इज इक्वल टू 0 ठेवायला लागेल. मग जर y इज इक्वल टू 0 ठेवलं ह्या याच्यामध्ये तर बघून घ्या काय मिळणार आहे आपल्याला. इक्वेशन 1 चा विचार करूया. आता परत लिहायचं नाही, डायरेक्ट लिहायचं. सो y इज इक्वल टू 0 ठेवलं तर हा पहिला पार्ट सगळा काय होणार आहे, हा पूर्ण 0 इज इक्वल टू x स्क्वेअर आणि पुढे काय आहे a -x. क्लिअर आहे, फाईन. मग याच्यावरनं आपल्याला काय मिळणार आहे, आयदर धिस टर्म इज इक्वल टू 0 और धिस ब्रॅकेट इज इक्वल टू 0. याचा मिनिंग लक्षात घ्या. आता त्याच्याऐवजी इथे जे होतं ना, तर a हा कॉन्स्टंट आहे आणि तो कॉन्स्टंट जो आहे त्याला आपण इक्वल टू 0 केलं तरी आपल्याला त्याचं घेणं देणं नाही, म्हणून आपण फक्त ब्रॅकेट कॅरी फॉरवर्ड केला आणि इक्वल टू 0 लिहिलं. लक्षात घ्या. पण आता इथं दोन्ही व्हेरिएबल आहेत म्हणून दोन्ही टर्म्स जे आहेत ते इक्वल टू 0 लिहावं लागणार आहे आपल्याला. फरक समजून घ्या. सो देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 0 और a -x इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. म्हणजेच काय तुम्हाला मिळालेलं आहे x इज इक्वल टू 0 व्हॅल्यू, बरोबर. x इज इक्वल टू 0 मिळाले और इथे काय मिळाले, हा x पलीकडे पाठवला पॉझिटिव्ह झाला म्हणजे याचा अर्थ x इज इक्वल टू a मिळालेला आहे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू 0 ठेवाल तेव्हा तुम्हाला काय मिळालंय, एकदा 0 आणि एकदा a. कोणाच्या व्हॅल्यू x च्या, म्हणून
देअरफोर पॉइंट्स आर, कुठले कुठले पॉइंट्स मिळाले 0 0 बरोबर, हा पहिला पॉइंट 0 0 आणि दुसरा पॉइंट काय मिळालाय A0. फाईन. मग आता याच्यापैकी स्पेशल पॉइंट कुठला आहे सॉरी स्पेशल पॉइंट कुठला आहे जो अदर देन 0 0 असतो तो, बरोबर ना. मग आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये स्पेशल पॉइंट हा 0 0 नाही, तो सोडून जो असतो तो स्पेशल पॉइंट म्हणजे A0. ठीक आहे. म्हणून मग आपण कंक्लुझिव्ह स्टेटमेंट काय लिहिणार आहोत, आपण लिहिणार आहोत इथे स्पेशल पॉइंट इज A0. ओके. काय मिळालं स्पेशल पॉइंट A0. बरं, हे सगळं विथ एक्स ऍक्सिस आपण चेक केलं. आता आपल्याला काय चेक करायचंय, इंटरसेक्शन ऑफ कर्व विथ वाय ऍक्सिस. फाईन, विथ वाय ऍक्सिस. आणि ते चेक करण्यासाठी अगदी क्लिअर आहे, हे जे तुमचं इक्वेशन 1 आहे, इन इक्वेशन 1 पुट ऑब्व्हियसली काय ठेवणार आहोत आपण, 0 ठेवणार. कोणाची व्हॅल्यू, एक्स ची, बरोबर ना. मग ह्या इक्वेशनकडे या आणि एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवून बघा, तर काय मिळणार आहे ते नीट लिहूया आपण. वाय स्क्वेअर त्याच्यानंतर ए प्लस 0 इज इक्वल टू काय मिळणार आहे, नीट ऑब्झर्व केला असेल तर लक्षात येईल पूर्ण ब्रॅकेट जो आहे हा पूर्ण सगळं 0 होईल, कारण हा 0 आहे. सो 0 मिळालं. मग हे जर सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला काय मिळते, ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. राईट. म्हणजेच काय, दॅट इम्प्लाइज वाय इज इक्वल टू 0. ओके. सो पॉइंट इज, एक्स ची व्हॅल्यू किती ठेवली होती 0 आणि वाय ची किती मिळाली 0. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो कर्व आहे तो वाय ऍक्सिसला कुठे कट करतोय, 0 0 म्हणजे ओरिजिन मधनं, आणि एक्स ऍक्सिस बरोबर कुठे करतो, 0 0 ला पण कट करतो, आणि अजून कुठे A0 ला. स्टेप नंबर 4 करायची आपल्याला. काय असते ती, इथं स्पेशल पॉइंट फाइंड आउट केला म्हणजे लगेच काय शोधायचंय, टँजंट ऍट स्पेशल पॉइंट. आता मित्रांनो मला सांगा, जर तुम्हाला स्पेशल पॉइंट मिळाला नसता तर तुम्ही ही स्टेप केली असती का, ऑब्व्हियसली केली नसती. पण आता स्पेशल पॉइंट मिळालाय म्हणून आपल्याला ही स्टेप करावी लागत आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय, इक्वेशन 1 जे आहे, इक्वेशन 1 हे कशा पद्धतीने लिहायचंय, विदाऊट ब्रॅकेट लिहायचं सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये. म्हणजे आता हे इक्वेशन 1 आहे तर त्याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन मी इथं लिहिले, समजून घ्या. ते सिम्प्लिफाय केलं तर आपण आता याच्याऐवजी काय लिहिणार आहोत हे. सो आपण असं म्हणूयात, समजा इक्वेशन 1 can be written as हे जे आहे ते इथे लिहिणार मी, ए वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस ए वाय स्क्वेअर, सॉरी ए एक्स स्क्वेअर इथे प्लस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. राईट. आणि ऍक्च्युअली टँजंट फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपल्याला इथं पहिल्यांदा काय करायचं, आता ऍक्च्युअली डिफरन्सिएशन घ्यायचं, कारण डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट टँजंट. सो आता डिफरन्शिएट करूया. विथ रिस्पेक्ट टू काय करणार आपण, एक्स करायचं असतं, एवढं लक्षात ठेवा. इथनं सुरुवात करूयात. ए कॉन्स्टंट आहे आणि वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2y, बट त्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, dy बाय dx, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू काय करतोय, एक्स फाइंड आउट करतोय. त्याच्यानंतर प्लस इथे एक्स वाय स्क्वेअर आहे म्हणजे प्रॉडक्ट रूल वापरायला लागणार. सो प्रॉडक्ट रूल जर वापरायचा असेल तर काय करायला लागेल सांगा, पहिल्यांदा एक्सला ऍज इट इज ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्या, वाय स्क्वेअरची. ती काय येते आताच केलं आपण, ती येते 2y dy बाय dx. करेक्ट. बर, त्याच्यानंतर प्लस आता तुम्ही वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह घेतलीत, आता वाय स्क्वेअरला ऍज इट इज ठेवा आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. सो अशा पद्धतीने हे करायचंय. पुढे ह्या दोन टर्म्स राहिल्यात तर ए ऍज इट इज आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येते, ती येते 2x प्लस एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह येते 3x स्क्वेअर इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करूयात आपण. आता हा ब्रॅकेट खरं तर नाही टाकला तरी काही बिघडत नाही, म्हणजे तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंगसाठी मी सांगितलं होतं की हा त्याची एवढ्याची डेरिव्हेटिव्ह एवढी येते, बाकी काही गरज नाही. सो बघूयात आपण, जिथं dy बाय dx आहे त्याला एका साईडला घेऊयात. सो याच्यातनं दोघांमधनं dy बाय dx कॉमन घेता येईल का, हा माझा क्वेश्चन आहे. तर त्याचं आन्सर आहे येस, घेता येणार आहे. सो dy बाय dx कॉमन घेतला, राहिलं काय बघा, इथं ट्वाइस ए वाय, इथे काय राहिले प्लस ट्वाइस एक्स वाय, ब्रॅकेट कंप्लीट. आणि बाकी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना पलीकडे पाठवायचं. व्यवस्थित लिहितो मी, हा पलीकडे गेला पॉझिटिव्ह होईल. सो ट्वाइस
ax मायनस 3x² मायनस y². सो पुढच्या स्टेपमध्ये dy/dx इज इक्वल टू, हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे तर मल्टिप्लिकेशन होता डिवाइडला जाईल, तिकडे गेलं डिव्हिजनला जाईल. ट्वाइस ax मायनस 3x² मायनस y² ट्वाइस ay प्लस ट्वाइस xy. फाईन. आता आपल्याला इंटरेस्ट आहे का ह्या एक्सप्रेशन मध्ये? आपल्याला बिलकुल इंटरेस्ट नाही. आपल्याला इंटरेस्ट कशात आहे? ह्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ह्या स्पेशल पॉइंटला काय येते ते शोधण्यात. म्हणून देअरफॉर आपण काय करणार आहोत, dy/dx आणि स्पेशल पॉइंट जो आहे तो स्पेशल पॉइंट इथं लिहायचा आहे आपण. काय आहे स्पेशल पॉइंट? a0. आपण x च्या ऐवजी a ठेवायचा आहे, y च्या ऐवजी 0 ठेवायचा आहे. बघून घ्या, फक्त बघून घ्या, प्रत्यक्ष ठेवायची गरज नाही, आन्सर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ए मी ठेवला समजा, व्हॉटेवर जे काय असेल ते. आणि डिनॉमिनेटरला चेक करा, डिनॉमिनेटरला इथं काय आहे? y दिसतो, इथं पण y दिसतो. याचाच अर्थ मी y च्या ऐवजी 0 ठेवला तर डिनॉमिनेटर काय होणार आहे? 0 होणार आहे. आता वर बघा, वर तुमच्याकडे इथं 0 होईल, इथं x a येईल, बरोबर ना? इथं a येणार, इकडे पण a येईल. म्हणजे याचा अर्थ समथिंग म्हणजे a च्या भाषेत काहीतरी असेल डिवायडेड बाय 0 असेल. आता डिवायडेड बाय 0 आलं म्हणजे त्याचा आन्सर काय लिहितो आपण? इन्फिनिटी लिहितो. काय लिहितो त्याचा आन्सर? इन्फिनिटी लिहितो. आणि जर त्याचा आन्सर इन्फिनिटी आलं तर आपलं कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट काय असतं? सो टँजंट इज पॅरलल टू विच ऍक्सिस? बघा, जर आन्सर 0 आला असतं तर म्हटलं असं टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता काय म्हणणार आहे? टँजंट इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. लक्षात घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. ऑब्व्हियसली आता तुम्ही टँजंट ऍट स्पेशल पॉइंट शोधलात, आता तुम्हाला टँजंटच शोधायचा आहे, बट कुठं शोधायचं आहे? ऍट इन्फिनिटी. आणि त्यालाच आपण एक छान शब्द शोधलेला आहे, त्याला आपण म्हणतो असिम्प्टोट्स. ओके. आणि असिम्प्टोट्स म्हणजेच काय हे प्रत्येक वेळी मी लिहून दिलेलं आहे. टँजंट ऍट इन्फिनिटी. फाईन. सो टँजंट ऍट इन्फिनिटी. मग असिम्प्टोट्स फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा असिम्प्टोट्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस कॅल्क्युलेशन करायला लागेल, नंतर असिम्प्टोट्स पॅरलल टू वाय ऍक्सिस कॅल्क्युलेशन करायला लागेल. मग पहिल्यांदा करूयात आपण असिम्प्टोट्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आणि हे करत असताना लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा. तो महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला हे जे काही इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन 1, हे इक्वेशन 1 ह्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा लिहिणार आपण, म्हणजे डायरेक्ट आता लिहिताना मी काय लिहिणार? ते गिवन इक्वेशन लिहिणार. समजून घ्या, गोंधळ व्हायला नको. सो असं लिहिलं मी, समजा ay² प्लस xy² मायनस ax² प्लस x³ इज इक्वल टू 0. फाईन. आणि आपल्यासाठी महत्वाचं काय? तर आपल्यासाठी महत्वाचे कोइफिशियंट्स. काय आहेत महत्वाचे? कोइफिशियंट्स. आणि कोइफिशियंट्स कोणाचे असा क्वेश्चन आहे. कोइफिशियंट एक्सच्या हायेस्ट पॉवर टर्मचे. नीट ऐकलं? इथे काय म्हणतोय? असिम्प्टोट्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस चेक करायचे. म्हणजेच आपल्याला त्या केसमध्ये पहिल्यांदा काय शोधायचं आहे? एक्सच्या टर्म्स. आणि मग त्या एक्सच्या टर्म्स पैकी ज्या टर्म्स मध्ये एक्सची पॉवर हायेस्ट आहे त्या टर्मला पकडायचं. अशी जर एकच टर्म असेल तर वेल अँड गुड. जर 2 टर्म्स असतील, 3 टर्म्स असतील तर त्या सगळ्यांचे कोइफिशियंट्स एकत्र लिहायचे. ऐकलं? काय करायचं? एक्सच्या टर्म शोधायच्या, त्याच्यातली हायेस्ट पॉवर टर्म शोधायची आणि त्याचे कोइफिशियंट इक्वल टू काय करायचंय? 0 करायचं आहे. तेच मी इकडे लिहिणार आहे. सो वी इक्वेट ऍक्च्युअली काय इक्वेट करायचंय आपल्याला? कोइफिशियंट. कोणाचे? ऑफ हायेस्ट पॉवर टर्म्स ऑफ एक्स. एक्सच्या टर्म्स पैकी हायेस्ट पॉवर टर्मचे कोइफिशियंट काय करायचे? इक्वेट करायचे. कोणाला इक्वेट करायचे? टू 0. फाईन. मग काय मिळणार आपल्याला? इथे ऑब्झर्व करा बरं, कुठल्या टर्म्स मध्ये एक्स आहे आणि त्याच्यातली पॉवर हायेस्ट आहे. इथे एक्स आहे, इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, पण यांच्यापैकी हायेस्ट पॉवर कोणाची?
एक्स क्यूबची, मग एक्स क्यूबचा कोइफिशियंट कोण आहे 1 आहे, आणि म्हणून मग आपण लिहिणार 1 इज इक्वल टू कोणाला इक्वेट करायचं आहे 0 ला इक्वेट करायचं आहे, मग 1 इज इक्वल टू 0 असं मी इक्वेट करून लिहिलं. पण तुम्हाला माहिती हे स्टेटमेंट करेक्ट आहे का, म्हणजे हे आहे का मॅथमॅटिकली ट्रू आहे का, ओके, म्हणून आपण काय लिहिणार दॅट इम्प्लाइज दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल. आणि कारण असं पॉसिबल नाही 1 इज इक्वल टू 0 होऊ शकतं का, अजिबात नाही, इम्पॉसिबल आहे. म्हणून मग कंक्लुसिव्ह स्टेटमेंट काय लिहिणार आपण, नो असिम्प्टोट्स parallel to x axis. आणि ते करत असताना सेम प्रोसिजर करायची, फक्त काय म्हणायचंय इक्वेट कोइफिशियंट ऑफ हायेस्ट पावर टर्म्स ऑफ y टू 0, एवढाच फरक आहे फक्त. इथे काय होतं एक्सच्या आणि इथे काय आता वायच्या हायेस्ट पॉवर टर्मचे कोएफिशिएंट 0 ला इक्वेट करायचे. इक्वेशन बघूयात, हायेस्ट पॉवर टर्म कोण दिसते आपल्याला वाय स्क्वेअर दिसते वायची हायेस्ट पॉवर टर्म, पण इथे 2 आहेत. मग काय सांगितलं की त्यांचे कोएफिशिएंट्स काय करायचे, जेवढे असतील तेवढे सगळे एकत्र घ्यायचे कंबाईन आणि इक्वल टू 0 करायचे, त्यांचे जे काही प्रॉपर साइन असतील ते. इथे काय सांगा a प्लस एक्स आणि काय आन्सर येणार इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू ए ला पलीकडे पाठवलं मायनस ए इज असिम्प्टोट्स parallel to y axis. स्टेप नंबर 6 आणि ती काय असते आपल्याला माहितीये, ती असते रिजन ऑफ ऍब्सेन्स. रिजन ऑफ ऍब्सेन्स मध्ये पहिल्यांदा काय करतो आपण, जे इक्वेशन आहे ते थोडं रिअरेंज करतो, वाय स्क्वेअर इज इक्वल टू समथिंग ह्या फॉर्मॅटमध्ये लिहितो, किंवा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समथिंग. आता ह्या बाजूला वाय स्क्वेअर आहे म्हणून त्या भाषेत लिहूयात आपण. सो इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज, कसं लिहिणार ते आपण, वाय स्क्वेअर इज इक्वल टू, लक्षात घ्या हे पूर्ण आहे एक्सप्रेशन ॲज इट इज, एक्स स्क्वेअर ए मायनस एक्स, त्याच्यानंतर अपॉन ए प्लस एक्स, बरोबर. सो टू फाइंड निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर, पहिले त्याच्यातले सबस्टेप करत असो फॉर ऑड पॉवर ऑफ एक्स, पण लगेच लिहायचंय का तिकडे लिहायचं नाही, बघायचं पहिल्यांदा ऑड पॉवर ऑफ एक्स एक्झिस्ट करते का. तर तुम्हाला सांगितलंय ब्रॅकेट सोडून बाहेर जे असेल त्या एक्स बद्दल बोलूयात. एक्सची पॉवर काय आहे इथे इवन आहे, म्हणजे आपल्याला त्या याच्यातली सबस्टेप ए करायची नाही, दुसरी सबस्टेप्स करूया, म्हणजे त्याला ए नाव देईल मी समजा आता, पण ती सबस्टेप काय असते माहिती आहे सगळ्यांना, ऍडिशन. मग असा इथं ब्रॅकेट आहे का ज्याच्यामध्ये ऍडिशन साइन आहे आणि व्हेरिएबल पण आहे. इथे बघा तुम्ही पाहिलं असेल, सॉरी इथं बघण्यापेक्षा इथं बघा, इथं तुमच्याकडे काय आहे ए प्लस एक्स असा ब्रॅकेट आहे. मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये एक्सप्लेन केलेला आहे, रोल मध्ये सुद्धा एक्सप्लेन केले, बऱ्यापैकी आयडिया आलेली आपल्याला. सो इथे काय लिहिणार मी, फक्त ऍडिशन असं म्हणतो. मग काय ऍडिशन मध्ये काय करणार आहोत आपण, ए प्लस एक्स घेणार आहोत आणि लेस दॅन काय लिहिणार 0 लिहिणार, बरोबर. हे मी एकदा लेस दॅन 0 लिहिलं की माझं काम ऑलमोस्ट झालंय. मग काय लिहिणार मी, दॅट इम्प्लाइज एक्स इज लेस दॅन मायनस ए. काय लिहिलं मी, एक्स इज लेस दॅन मायनस ए, हे महत्वाचं आहे. आणि दुसरं लिहायचं आहे मला दुसरी सबस्टेप सबस्ट्रॅक्शन, पण ते लिहायच्या अगोदर चेक करा बरं असा ब्रॅकेट आहे का की ज्याच्यात व्हेरिएबल आणि मायनस साइन, हा ब्रॅकेट आहे ना वर ए मायनस एक्स, आणि त्याला मग मी काय करणार आहे निगेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे लेस दॅन 0 घ्यायचा आहे. आणि मग माझा आन्सर काय मिळणार आहे सांगा, ए इज लेस दॅन एक्स. काय मिळणार आहे इथे, ए इज लेस दॅन एक्स, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन ए. सो 2 कंडिशन मिळाल्या आणि याच्यावरनं मला काय करायचं आहे आता, रिजन ऑफ ऍब्सेन्स फाइंड आउट करायचं आहे. ते फाइंड आउट करण्यासाठी फार काय अवघड आहे का, नाही, इझी आहे. ही मी रिअल लाईन ड्रॉ केली आहे. याच्यात समजा इथे 0 आहे, ह्या बाजूला माझ्याकडे ए आहे आणि ह्या बाजूला माझ्याकडे मायनस ए आहे. पहिल्या कंडिशनचा जर विचार केला तर पहिल्या कंडिशन नुसार काय लक्षात येतं, एक्सच्या व्हॅल्यूज ह्या कोणापेक्षा लहान असायला पाहिजेत,
मायनस ए पेक्षा, म्हणजे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूज कुठं असणार आहेत, इथून इकडे असणार आहेत. आणि इकडे काय म्हणणार मग आपण, रिजन ऑफ ऍब्सेन्स, म्हणजेच काय लिहितो आपण, नो कर्व. काय लिहिणार, नो कर्व. दुसरी कंडिशन बघा, ए इज लेस दॅन एक्स, किंवा दुसऱ्या भाषेत एक्स इज ग्रेटर दॅन ए, म्हणजे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू कोणापेक्षा मोठ्या पाहिजेत, ए पेक्षा मोठ्या पाहिजेत. आणि म्हणून ह्या पार्टला मी काय म्हणणार आहे, नो कर्व. काय म्हणणार मी, नो कर्व. आणि मग काय शिल्लक राहते मित्रांनो, ह्या मधल्या पार्टमध्ये इकडे पण कर्व नाही, इकडे पण कर्व नाही, म्हणजे रिजन ऑफ ऍब्सेन्स आहे इकडे पण इकडे पण. मग काय शिल्लक राहते, रिअल लाईनवरचा हा मधला पार्ट, आणि त्या पार्टमध्ये तुमचा 100% कर्व असणार आहे. सो आपण काय म्हणणार, हा जो मधला आहे सो त्याला आपण म्हणणार आहोत रिजन ऑफ कर्व. ओके, सो इथून एवढा पार्ट जो आहे, इथून एवढा पार्ट, तर त्याला आपण म्हणणार आहोत रिजन ऑफ कर्व. स्टेप नंबर 7 मध्ये कर्व ड्रॉ करायचा आहे, तेव्हा आपले कष्ट अगदी कमी होणार आहेत. आणि सिम्पली आपल्याला फक्त ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे ती ऍज इट इज खाली घ्यायची आहे. ओके, फक्त थोडं बदलतं, ही 1 डायमेन्शनल आहे, ही काय झाली आता 2 डायमेन्शनल. हा तुमचा एक्स ऍक्सिस झाला, आता हा तुमचा वाय ऍक्सिस असेल. आणि इथे 0 होता, त्याच्याऐवजी लिहिणार आहोत आपण 0 0. ह्या बाजूला असणार आहे मायनस ए, आणि ह्या बाजूला असणार आहे तुमचा सेम इक्वल डिस्टन्सवर पॉझिटिव्ह ए. पहिल्यांदा काय लिहायला किंवा ड्रॉ करायला सांगतो मी नेहमी, टँजंट. टँजंटकडे येऊयात. चेक केलं का की तुमचे टँजंट काय आहेत, इथे टँजंट आहेत, ओरिजिन मधनं जात आहेत ते. मग ते टँजंट जे आहेत ते काय आहेत, y इज इक्वल टू एक्स अँड y इज इक्वल टू मायनस एक्स. फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, आणि हे शिकवलंय मी. y इज इक्वल टू एक्स जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय झाला, ह्या पॉइंट मधून जाणारे अशा पद्धतीने ओके. सो हा काय झाला, टँजंट आहे. कुठला टँजंट आहे, y इज इक्वल टू एक्स. अजून एक टँजंट काढायचा आहे आपल्याला, कुठला, y इज इक्वल टू मायनस एक्स, म्हणजे हितनं जाणारा. सो अशा पद्धतीने दुसरा टँजंट ड्रॉ केला. हा टँजंट आहे y इज इक्वल टू मायनस एक्स, आणि हा काय आहे टँजंट, याला काय म्हणायचं टँजंट. आणि हा सुद्धा काय आहे टँजंट. ओके, टँजंट दोन्ही ड्रॉ केले. याच्यानंतर आपल्याला हे नॉर्मल टँजंट झाले जे ओरिजिन मधनं जातात वगैरे. मग बघायचं टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. कुठं सापडलं टँजंट ॲट स्पेशल पॉईंट, म्हणजे स्पेशल पॉईंट मधनं जाणारा टँजंट कसा असेल हे आपल्याला आता ड्रॉ करायचं तिकडे. मग सांगा टँजंट ॲट स्पेशल पॉईंट म्हणजे A0. आता मी इथं ए लिहिलं, हे बरोबर आहे का चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. काय लिहायला पाहिजे इथे, ऍक्च्युली 2 डायमेन्शन मध्ये A0 लिहायला पाहिजे, आणि इथे काय लिहायला पाहिजे मायनस A0. मग आपण आता टँजंट ॲट ओरिजिन ड्रॉ केले. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स मध्ये जर पाहिलं तर टँजंट ॲट स्पेशल पॉईंट, म्हणजे ह्या स्पेशल पॉईंट मधनं जाणारा टँजंटची नक्की स्टेटस काय ते आपल्याला इथे चेक करायचं. तर ती काय आहे, टँजंट इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, म्हणजे ह्या पॉईंट मधनं जाणारा असा एक टँजंट ड्रॉ करा जो कोणाला पॅरलल असेल, वाय ऍक्सिसला पॅरलल असेल. मग तो आपण ड्रॉ करूयात आता समजा, ठीक आहे. मग अशा पद्धतीने एक टँजंट मिळाला आपल्याला, तो जातोय A0 ह्या पॉईंट मधनं, आणि जो पॅरलल आहे कोणाला, वाय ऍक्सिस. त्याला काय म्हणूयात मग आपण, याला आपण म्हणणार आहोत टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. ओके, टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. मग अजून कुठला टँजंट शिल्लक आहे का, सगळा खेळ पहिला टँजंटचा कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता टँजंट ॲट स्पेशल पॉईंट आहे झालं. अजून कुठला टँजंट एक्झिस्ट होतोय का ते बघूयात. ओके, हा टँजंट, दुसरा टँजंट. आता थर्ड टँजंट कुठला असतो, टँजंट ॲट इन्फिनिटी, त्याला असिम्प्टोट्स म्हणतो. तर एक्स ऍक्सिसला कुठला असा असिम्प्टोट्स आहेत का पॅरलल, नाही. तर आपण काय लिहिलंय, नो असिम्प्टोट्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. नाही. मग वायच्या बाबतीत काय आहे, असिम्प्टोट्स पॅरलल टू वाय ऍक्सिस, पण तो कुठनं पास होतो, नीट बघून घ्या, एक्स इज इक्वल टू मायनस ए. याचा अर्थ असा की असिम्प्टोट्स म्हणजे एक प्रकारचा टँजंटच येतो, आणि कशातनं पास होणार, तो एक्स इज इक्वल टू मायनस आहे, आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तो वाय ऍक्सिसला पॅरलल असेल. म्हणजे हे बघा, हे किती छान आहे. आता मग तो वाय ऍक्सिसला पॅरलल असणार, म्हणजे याचा अर्थ ह्या पॉईंट मधनं तो जाणार आणि तो वाय ऍक्सिसला पॅरलल असणार, म्हणजेच इथनं जाणार तो बरं का आता. ओके, फाईन. आणि मग त्याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार आहोत
asymptotes parallel to y-axis. सो असिम्प्टोट्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. माझा प्रयत्न आहे मी तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम घेण्यापेक्षा हे एका प्रॉब्लेम मध्ये बेस्ट अंडरस्टँड करून देण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. सो असिम्प्टोट झाला आणि ही लाईन वरची कुठली आहे टँजंट, आणि टँजंट आहे हा, आणि त्याचं काय नाव आहे x = -y. फाईन. आता हे सगळं झालंय. तुम्ही म्हणा सर हे सगळं झालं पण अजून कर्व कुठे आहे? कारण कर्व ड्रॉ केला तरच, याला काही मिनिंग नाहीये, याला काही मार्क्स मिळणार नाही, कर्व ड्रॉ केला तरच. पण अशा पद्धतीने आपण सगळे टँजंट ड्रॉ केलेत. आता आपल्याला स्टार्ट करायचंय. पहिल्यांदा बघायचंय की सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे जसा ग्राफ वर दिसेल तसाच बिलकुल सेम खाली दिसायला पाहिजे. मग सुरुवात करताना आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा सांगितलंय की स्पेशल पॉइंटला टँजंट आहे, म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा कर्व असा असणार, बरोबर ना? ह्या पॉइंटला काय असायला पाहिजे टँजंट. त्याच्यानंतर सांगितलं हा सुद्धा एक टँजंट आहे आणि हा सुद्धा काय टँजंट आहे, म्हणजे हा कर्व इकडनं येणार, असं असं येणार पुढे पुढे, बरोबर असं येणार. आणि लक्षात घ्या तो ओरिजिन मधनं जातो, म्हणजे त्याला कुठं आणायचं आता, त्याला ओरिजिन मधनं आणायचं. आणि ओरिजिन मधनं आणत असताना काळजीपूर्वक काय करायचंय, ओरिजिन मधनं घेऊन त्याला पुढे कुठं न्यायचंय, तर इकडे न्यायचंय. आणि तो जाऊन पुढे कोणाला पॅरलल दिसला पाहिजे, ह्या लाईनला. का? कारण हा असिम्प्टोट्स आहे, म्हणजे इन्फिनिटीला कुठंतरी हा कर्व आणि ही लाईन टँजंट जे आहे ते एकमेकांना टच करणार आहेत किंवा टँजंट होणार आहेत ते, बरोबर. सेम जसं इकडे ड्रॉ केलं बिलकुल तसंच. सो इकडनं तुम्ही असं फिरवणार, इथनं आणणार आणि एक पुढे अजून, आणि हे दोन्ही हे कर्व जे आहे ते पुढे जाऊन कुठे जाणार आहे, इन्फिनिटीला जाणार, आणि त्यावेळेस ह्या लाईनला कुठं ना कुठं ते टँजंट होऊन जाणार. फाईन. मला अशी गॅरंटी आहे की हा प्रॉब्लेम आता आपण अशा पद्धतीने कव्हर केला की आता ह्या टाईपचा कुठलाही क्वेश्चन आला तरी तो तुम्हाला 100% जमणार. सो प्रॅक्टिस करा थोडीशी याची. आता ह्याच अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे बघा, म्हणजे अगदी तुम्हाला दिसायला क्वेश्चन म्हणजे आन्सर बिलकुल सेम असेल, बिलकुल सेम, फक्त क्वेश्चन जो आहे तो थोडासा रायटिंग मध्ये वेगळा असेल. y² = x² आणि 1 - x असा क्वेश्चन आहे. y² = x², 1 - x. नोट करून ठेवा. ह्या प्रॉब्लेमचा सुद्धा आन्सर बिलकुल सेम आहे, कर्व सुद्धा असाच येणार आहे. ह्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज त्याच्या सेम असणार आहे. कंक्लुजन जे आहेत, जी कंक्लुजन मी ब्लॅक कलरने दाखवलेली ती कंक्लुजन्स आहेत, ती कंक्लुजन ऑलमोस्ट सेम असणार आहे. सो हा जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही हीच प्रोसिजर फॉलो करायची आणि अशीच डायग्राम त्याची येणार आहे.